नमस्कार, मी आर्या. शिक्षण, संशोधन, संघटन, ग्रामविकसन आणि आरोग्य अशा विविध क्षेत्रात काम करणारी पुण्याची ज्ञानप्रबोधिनी संस्था. या संस्थेच्या पुणे केंद्रामध्ये संस्कृत संस्कृती संशोधिका या विभागामध्ये मी धर्मशास्त्र अभ्यासक आणि पौरोहित्य प्रशिक्षक म्हणून काम करते. आज आपण ज्ञानप्रबोधिनीच्या माध्यमातून गणरायाची प्रतिष्ठापना करीत आहोत. पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आपण पूजेची मांडणी थोडीशी समजावून घेऊया. आपल्याला समोर इथे दिसते आहे ती गणरायाची मूर्ती. आपण आणताना ती झाकून आणलेली आहे, त्यामुळे इथे आत्ता ती तशीच ठेवलेली आहे. पूजेच्या सुरुवातीला आपण ते वस्त्र काढणार आहोत. इथे पुढे आपण एका छोट्या वाटी किंवा ताटलीमध्ये थोड्याशा अक्षता घालायच्या आहेत आणि एक छोटीशी सुपारी गणेशाचं प्रतीक म्हणून आपण ठेवलेली आहे. तुमच्याकडे घरी देव्हाऱ्यात जर धातूची गणपतीची मूर्ती असेल तर तीही तुम्ही इथे ठेवायला काहीच हरकत नाही. इथे आपल्याला दिसतो आहे तो कलशाची आपण मांडणी इथे केलेली आहे. ह्या कलशामध्ये आपण पाणी घातलंय मुख्यतः. त्याच्यामध्ये हळद, कुंकू, गंध, अक्षता, एखादं नाणं, सुपारी, फूल आणि कापराची एक वडी असं घातलेलं आहे. त्याच्यावर आपण ही आंब्याची पानं लावलेली आहेत. विड्याची पानं लावू सुद्धा शकता. स्वस्तिक रेखाटलेलं आहे. कलशाच्या पुढे आपण घंटा ठेवलेली आहे. त्या बाजूला मागच्या बाजूला आपण निरांजन ठेवलेलं आहे. त्याच्या मागे आपण समई लावून ठेवतो जी तेलवात असते आणि इथे मात्र आपण तुपवात वापरणार आहोत निरांजनात. निरांजनाच्या थोडंसं पुढे आपण शंख ठेवलेला आहे. ही जी सर्व पूजेची उपकरणं आहेत त्या सर्वांच्या खाली थोड्या थोड्या अक्षता मी घातलेल्या आहेत आणि त्याच्यावरती ही सगळी उपकरणं मी ठेवलेली आहेत. पुढे इथे आपल्याकडे उपलब्ध अशी जी फळं असतील ती फळं आपण ठेवलेली आहेत. विड्याची 2-2 पानं, त्याच्यावर एक नाणं आणि मग उपलब्ध आहेत ती फळं. त्याचा देठ देवाकडे करून आपण ती ठेवली आहेत. म्हणजे जसं निसर्गातून आपल्याला मिळतं तशीच आपण इथे रचना ती केलेली आहे. पूजेसाठी आवश्यक सर्व साहित्य सामग्री आपण इथे घेतलेली आहे, याची आपण खात्री करून घेऊया आधी आणि मग पूजेला सुरुवात करूया. आज गणपतीची आपण जी प्राणप्रतिष्ठेची पूजा करणार आहोत त्यापूर्वी तुम्ही घरातल्या सर्व वडीलधाऱ्यांना नमस्कार करून इथे येऊन बसलेले आहातच. त्याच्यानंतर ह्यापूर्वी आपण जे केलं ते म्हणजे 2 विड्याची पानं, एक नाणं आणि एक सुपारी असं आपण घेऊन गेलेलो होतो तुमच्या देवघरापाशी. तिथे आपण तो विडा देवाकडे देठ करून ठेवलेला होता. सुपारीवरती एक परी पाणी आपण अर्पण केलेलं होतं. हे कशाचं प्रतीक आहे तर ह्या पूजनासाठी आपल्या सर्व देवतांना आपण आमंत्रण दिलेलं आहे. खरं तर परमेश्वर हा सगळ्या चराचरात व्यापून उरलेला आहे. अणुरेणूतही तो आहे. तुमच्यात आहे, माझ्यात आहे, सगळ्यांमध्येच आहे. तरी पण आपल्या हट्टासाठी आज आपला लाडका बाप्पा इथे आपण प्रतिष्ठित करतो आहोत. त्यामुळे या सर्वांनाच आपण आप्तेष्टांबरोबरच आमंत्रण दिलेलं आहे आणि अतिशय प्रसन्न मनाने आपण ह्या पूजेला आता सुरुवात करायची आहे. मूर्ती जेव्हा तुम्ही आणलेली आहेत तेव्हा तिच्यावर आपण वस्त्र आच्छादन म्हणून घातलेलं होतं. तर आता पूजेच्या सुरुवातीला हे आच्छादन आपण काढून घ्यायचं आहे. वा, खूप सुंदर मोहक अशी ही बाप्पाची मूर्ती आपल्यासमोर विराजमान आहे. आपल्या पूजेचा प्रारंभ आपण त्रिवार ओंकाराने करणार आहोत. ओंकार म्हणजे सृष्टीचा आदिशब्द जो प्रणव, आणि भगवद्गीतेमध्ये कृष्णाने सांगितलंय की सर्व अक्षरांमध्ये मी ओंकार आहे. त्यामुळे ओंकाराचा उच्चार आपण करणार आहोत, ज्यामुळे मनाला शांतता आणि प्रसन्नता लाभते. आपण ताठ बसायचं आहे. माझ्या मागून आपण म्हणा हरी ओम. डोळे उघडा. आता आपण आचमन करणार आहोत. त्याच्यासाठी तुमच्या डाव्या हातामध्ये परीभर पाणी घ्यायचं आहे. उजव्या हाताची अशी गोकर्ण मुद्रा करायची आहे, म्हणजे गाईच्या कानाचा आकार असा तयार होतो. डाव्या हातात परीभर पाणी घेऊन ते उजव्या हाताच्या या खड्ड्यामध्ये आता आपल्याला घ्यायचं आहे. ते तुम्ही घ्या. आणि आता माझ्या मागून मी तुम्हाला जो मंत्र सांगेन तो म्हणताना तुम्ही इथून ते प्राशन करायचं आहे. ओम केशवाय नमः. ओम केशवाय नमः. पुन्हा एकदा हीच कृती आपण करणार आहोत. ओम नारायणाय नमः. ओम नारायणाय
नारायणाय नमः. प्राशन करायचंय. पुन्हा एकदा ओम माधवाय नमः. ओम माधवाय नमः. पाणी प्यायचंय. आणि आता फक्त हातामध्ये परिभर पाणी घेऊन ठेवायचं आहे आणि मंत्र म्हटल्यानंतर मधल्या बोटात मरून ते सोडायचं आहे ताम्हणात. ओम गोविंदाय नमः. ओम गोविंदाय नमः. आचमनामुळे मनाला स्थिरता मिळते, स्वरयंत्राला ओलावा मिळतो, म्हणून आपण पूजेच्या प्रारंभी आचमन करतो. आचमन झालेलं आहे. लौकिक अर्थाने आपण स्नान करून स्वच्छ सुंदर असा पोशाख करून इथे बसलेलोच आहोत. पण गणरायाच्या पूजेसाठी आपल्याला अंतर्बाह्य शुद्धी जी मिळवायची आहे त्यासाठी आपण आता शुद्धीची क्रिया करूया. एक फूल घ्या तुम्ही यातलं. डाव्या हातात पाणी भरून परी घ्यायची आहे आणि मी मंत्र म्हणेन त्यावेळेला तुम्ही ते फूल पाण्यात बुडवायचं आहे आणि स्वतःवरती शिंपडायचं आहे. आणि शिंपडत असताना आपण अंतर्बाह्य पवित्र होतो आहोत अशी कल्पना करायची आहे. अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थां गतोऽपि वा यस्मरेत् पुण्डरीकाक्षं स बाह्याभ्यन्तरशुचिः. पुन्हा परिभर पाणी घ्या. फूल तसंच हातात राहू दे. आता आपण या भूमीची शुद्धी करणार आहोत. ह्या पूजेमध्ये विघ्न आणणाऱ्या काही वाईट प्रवृत्ती, काही वाईट विचार जर इथे असतील तर भगवान शिवांच्या आज्ञेने ते इथून दूर जावं अशी प्रार्थना आपण आता करणार आहोत. त्यामुळे आता त्याच फुलाने पुन्हा ते फूल तुम्ही पाण्यात बुडवायचं आहे आणि आपल्या भोवताली खालती वरती ऊर्ध्व दिशेला खाली आणि चारही दिशांना ते शिंपडून तुम्ही शुद्धी करायची आहे. अपसर्पन्तु ते भूता ये भूता भूमि संस्थिताः ये भूता विघ्नकर्तारः ते गच्छन्तु शिवाज्ञया. अपक्रामन्तु भूतानि पिशाचाः सर्वतो दिशं सर्वेषाम् अविरोधेन प्रतिष्ठापनं समारभे. फूल ठेवून द्या ताम्हणात. परी खाली ठेवून द्या. आता आपली स्वतःची शुद्धी आणि या जागेची शुद्धी झाल्यावर आपण आता या आजच्या पूजेचा संकल्प करणार आहोत. म्हणजे परमेश्वराला आपण निवेदन करणार आहोत की कुठल्या ठिकाणी, कुठल्या वर्षामध्ये, कुठल्या महिन्यामध्ये आपण ही पूजा करतो आहोत. त्याच्यासाठी हातामध्ये थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहेत आणि माझ्या मागून तुम्ही हा संकल्प म्हणायचा आहे. इह पृथिव्यां जम्बुद्वीपे भरतवर्षे बौद्धावतारे. आता तुम्ही ज्या शहरात ही पूजा करताय त्याचं नाव तुम्ही माझ्या मागून म्हणायचं आहे. अमुक नगरे पुणे महानगरे अद्य जयनाम संवत्सरे वर्षा ऋतौ भाद्रपद मासे शुक्लपक्षे चतुर्थी तिथौ शुक्रवासरे हस्तनक्षत्रे श्री सिद्धिविनायकमूर्तेः प्राणप्रतिष्ठापूर्वकं श्री सिद्धिविनायकपूजनं वयं करिष्यामहे. आता त्या ज्या अक्षता आहेत थोडंसं डाव्या हातातल्या परीतल्या पाणीने ते खाली सोडायच्या आहेत. इथे आपण या संकल्पात असं म्हटलेलं आहे की या पृथ्वीवर जम्बूद्वीपामध्ये भारत देशामध्ये बौद्धावतारात पुणे नावाच्या या शहरात जय नावाच्या या संवत्सरात भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षात चतुर्थी तिथीला गुरुवारी आणि हस्त नक्षत्र आहे आज, या दिवशी आम्ही श्री सिद्धिविनायकाची पूजा आम्ही सगळे मिळून करत आहोत असा बहुवचनी संकल्प आपण केलेला आहे. कारण तुमच्या कुटुंबाचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही ही पूजा करता आहात. असं असलं तरी बाप्पा हा सर्वांचा आहे, संघटनेची देवता आहे. त्यामुळे कुटुंबाचंही संघटन ह्या निमित्ताने होत असतं. म्हणून आम्ही सर्वजण मिळून ही पूजा करीत आहोत असा बहुवचनी संकल्प आपण केलाय आणि सर्वांच्या वतीने प्रतिनिधी म्हणून तुम्ही हा संकल्प सोडलेला आहे. आता
आपण कलशाची पूजा करणार आहोत. वरुण देवतेचं, जलाची अधिष्ठात्री देवता वरुण, पावसाचं पाण्याचं महत्त्व आपल्या सर्वांच्या जीवनात अविवाद्य असंच आहे. तर त्यामुळे कलशाची पूजा आपल्याला आता करायची आहे. आणि पूजेसाठी आपण जे पाणी वापरणार आहोत त्यामध्ये आणि या कलशामध्ये सप्तनद्यांचं पवित्र जल अवतीर्ण व्हावं अशी यामागे कल्पना आहे. मी श्लोक म्हणणार आहे. माझी श्लोकाची अर्धी ओळ म्हणत असताना तुम्ही असे कलशाला दोन्ही हात लावायचे. नंतर मी फक्त तुम्हाला खूण करीन कारण मी श्लोक म्हणत असेन त्यामुळे. आणि पुढच्या ओळीला तुम्ही ह्या पाण्याच्या तांब्यावरती तुमचा उजवा हात ठेवायचा आहे. असे 2 हात लावा कलशाला. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. आता दोन्ही कलशांना तुम्ही गंध, अक्षता आणि फुलं अर्पण करायचं आहे. ओम कलश देवतायै नमः. सकल पूजार्थे गंधाक्षत पुष्पं समर्पयामः. आपण इथेही पुन्हा समर्पयामः असा बहुवचनीच हा संकल्प आपण केलेला आहे या विधानातून की आम्ही सगळे मिळून ही पूजा करतो आहोत. पाण्याचं महत्त्व आपल्या जीवनात आहे हे मगाशी सांगितलंच. तसं आता आपण या पांचजन्य या शंखाचं पूजन करणार आहोत, जो समुद्रातून उत्पन्न झाला आणि ज्याला प्रत्यक्ष विष्णूने धारण केलेला आहे. आणि तो पाण्यातून निर्माण झालेला असल्यामुळे एक परी पाणी आपण त्याच्यात घालायचं आहे. शंखाची प्रार्थना आपण करणार आहोत. मी प्रार्थना म्हणीन, तुम्ही हात जोडून बसा आणि नंतर आपण शंखाला फक्त गंध आणि फूल वाहणार आहोत. कारण अक्षता अशासाठी वाहत नाहीत की त्या शंखात पाणी असतं. ते तांदूळ त्याच्यामध्ये जर अडकले तर ते कुजून फुगतात आणि त्यामुळे शंख तडकण्याचा संभव असतो. म्हणून शंखाला अक्षता वाहत नाहीत. त्यामुळे तुम्ही मी श्लोक म्हणत असताना शंखाला अक्षता न वाहता गंध आणि फूल एवढा व्हायचं आहे. त्वं पुरा सागरोत्पन्नो विष्णुना विधृतः करे नमितः सर्वदेवैस्तु पांचजन्य नमोऽस्तु ते. ओम शंखदेवतायै नमः. सकलपूजार्थे गंधपुष्पं समर्पयामः. आम्ही सर्वांनी मिळून हे केलंय. तुम्ही प्रत्यक्ष कृती करत असलात तरी सर्व जे कुटुंबीय आहेत त्यांनीही ही मानसपूजा करावी अशी आपल्याला अपेक्षा आहे. आता आपल्याला इथे बाप्पाचं पूजन करायचं आहे. आपण मगाशी जशी शुद्धी केली तसं आता घंटानादाने इथल्या वाईट प्रवृत्ती आपल्याला दूर घालवायच्या आहेत. त्यामुळे मी जेव्हा श्लोक म्हणीन तेव्हा तुम्ही घंटेचा नाद करायचा आहे आणि पुन्हा घंटा जागेवर ठेवायची आहे. आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षसां पूर्वे घंटारवं तत्र देवताह्वानलक्षणं. घंटेची पूजा करण्यासाठी पुन्हा गंध, अक्षता आणि फुलं अशी अर्पण करायची आहेत. ओम घंटा देव्यै नमः. सकल पूजार्थे गंधाक्षत पुष्पं समर्पयामः. आता निरांजन लावून घ्यायचं आहे. ते तुम्ही आधीपासून लावून ठेवलं असतात तरी सुद्धा हरकत नव्हती. प्रकाशाचं महत्त्व आपल्या आयुष्यात पाण्या इतकंच महत्त्व आहे. आपल्याला माहिती आहे की सूर्य एक दिवस जरी समजा उगवलाच नाही असं शाळेत आपण निबंधात म्हणतो, खरंच ते कल्पनेच्या पलीकडचंच आहे. त्यामुळे तेजस तत्वाचं, प्रकाश तत्वाचं पूजन आपण इथे या दीपपूजनाच्या माध्यमातून करणार आहोत. मी श्लोक म्हणते आहे. माझा श्लोक म्हणून झाल्यावरती ह्या दिव्याला तुम्ही गंध, अक्षत, फूल हे अर्पण करायचं आहे. भो दीप ब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां पतिरव्ययः आरोग्यं देहि पुत्रांश्च सर्वार्थांश्च प्रयच्छ मे. ओम दीपदेवतायै नमः. सकलपूजार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामः. आता आपण ज्या गणरायाची पूजा करणार आहोत तो कसा आहे हे थोडंसं समजून घेऊया. काय म्हटलंय गणपती अथर्व शीर्षात त्याच्याबद्दल. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. तू प्रत्यक्ष मूलतत्व आहेस. त्वमेव केवलं कर्तासि. तूच केवळ एकमेव कर्ता आहेस. त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि. हे सर्व ब्रह्म म्हणजे जणू काही तूच आहेस. त्वं साक्षादात्मासि नित्यं. साक्षात नित्य असलेला असा आत्माही तोच आहे. आणखीन तो कसा आहे. ओम खं ब्रह्म. सर्व व्यापक ब्रह्माचं ओम हे नाव आहे.
ओम इति ब्रह्म. तैत्तिरीय अरण्यकात सांगितलंय की ओम म्हणजेच ब्रह्म. आणि आता ह्या ओम बद्दल काय म्हटलंय, प्रत्यक्ष ओंकार रूप असा आपला जो गणराया आहे त्याच्याबद्दल असं म्हटलेलं आहे कठोपनिषदात, सर्वे वेदायत पदमामनन्ति तपांसि सर्वाणि च यद्वदन्ति यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेण ब्रवीमि. ओम इति एतत्. परब्रह्मचिंतन म्हणजे जणू काही ओमचं चिंतन, जणू काही ओमची पूजा. परब्रह्म हे निर्गुण निराकार आहे, पण आपल्या हट्टासाठी या सगुण साकार मूर्तीमध्ये ते येणार आहे पुढच्या काहीच क्षणांमध्ये. ज्ञानदेवांनीही काय म्हटलंय या गणरायाबद्दल, अकार चरणयुगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे हे तिन्ही एकवटले तेथ शब्द ब्रह्म कवरले ते मिया श्री गुरुकृपा नमिले आदि बीज. आता आपण हे गणपतीचं तत्वज्ञानात्मक स्वरूप समजावून घेतल्यानंतर प्रत्यक्ष आपल्याला प्राणप्रतिष्ठा करायची आहे. प्राणप्रतिष्ठा म्हणजे काय, तर आपल्यासमोर ही जी बाप्पाची मूर्ती आहे ही आपली शाडूची असेल किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसची असेल किंवा धातूची असेल, उपलब्ध जी मूर्ती आहे ती सगुण साकार आहे आणि मगाशी म्हटलं तसं निर्गुण निराकार परब्रह्म ह्याच्यात आता अवतीर्ण होणार आहे. त्यामागे एक अतिशय सुंदर उदात्त कल्पना आहे. आणि एखादा उपासक जेव्हा त्या तीव्रतेची साधना करतो तेव्हा तो ह्या योग्यतेचा होतो की तो आणि मी वेगळे नाही, आम्ही एकच आहोत, आम्ही एकाकार आहोत. हीच कल्पना इथे आपण सगळ्यांनीच कुटुंबियांनी मनात धारण करायची आहे. आणि कसं त्याला बोलवायचं आहे, तर आपल्या हट्टासाठी तो येतोय, पण माझं सगळं चैतन्य जे ओतप्रोत माझ्या शरीरात भरलेलं आहे ते मला जणू काही त्याच्यात ओतून त्याच्यामध्ये प्राण आणायचे आहेत. बघा किती उदात्त आणि सुंदर मनोरम अशी ही कल्पना आहे, कुठल्याही भक्ताला अचंबित करणारी. पण हे सगळं करत असताना आपलंही मन तितकंच निर्मळ शुद्ध, आपल्या कृतीही तितक्याच प्रामाणिक असायला हव्यात, तरच ते तेज तिथे नक्कीच प्रकट होणार आहे आपल्या हट्टासाठी. आता आपण या मूर्तीमध्ये प्रत्यक्ष देवत्वच स्थापन करणार आहोत, तर त्यासाठी तुम्ही आणि तुमच्या सर्व कुटुंबियांनी आधी ताठ बसायचं आहे. माझ्या मागून त्रिवार ओंकार म्हणायचा आहे आणि तो म्हणत असताना अतिशय प्रामाणिक अशा मनाने, बुद्धीने आणि शरीराने प्रार्थना करायची आहे की हे परमेश्वरा, तू सगळं व्यापलेलं आहेसच, पण माझ्या हट्टासाठी मला तुझी पूजा करता यावी. कारण आपण सर्वसामान्य साधक उपासक आहोत, समोर काही प्रतीक नसेल तर पूजा करणं हे आपल्यासारख्या भक्ताला थोडंसं अवघड जातं. त्यामुळे ह्या प्रतीकाच्या मध्ये तू ये, तू स्थानापन्न हो आणि आमच्याकडून आम्हाला जशी शक्य होईल तशी पूजा तू आम्ही जी करतोय ती गोड मानून घे, अशी प्रार्थना आपण त्याला आता करणार आहोत. ताठ बसायचंय, डोळे मिटायचे. माझ्या मागून आपण सर्वांनीच त्रिवार ओंकार म्हणायचा आहे. आता तुमचा एक हात तुम्ही असा ठेवायचा आहे छातीवर आणि उजवा हात हा देवतेच्या हृदयापाशी ठेवायचा आहे. थोडंसं पुढे सरकायला हरकत नाही. आणि माझ्या मागून आता तुम्ही श्लोक म्हणायचा आहे. आपण आवाहन करतो आहोत. आवाहयामी आवाहयामी विघ्नेश विघ्नेश सुरराजार्चितेश्वर सुरराजार्चितेश्वर अनाथनाथ सर्वज्ञ अनाथनाथ सर्वज्ञ पूजार्थम पूजार्थम गणनायक. गणनायक. मी विघ्नांचं हरण करणाऱ्या गणांचा अधिपती असणाऱ्या हे गणराया मी तुझं आवाहन करतोय. आणि आता मात्र प्रत्यक्ष देवत्व त्याच्यामध्ये येत आहे. प्राणांची प्रतिष्ठा म्हणजे प्राणप्रतिष्ठा, माझे प्राण आणि तुझे प्राण हे वेगळे नाहीत या भावनेने आपण ती प्रतिष्ठापना करायची आहे. पुन्हा त्रिवार ओंकार माझ्या पाठोपाठ म्हणायचा आहे. मूर्तीच्या हृदयावरचा हात काढायचा आहे. आपण इथे पुढे वाटीमध्ये
ही जी सुपारी ठेवलेली आहे तिला आता आपण सुपारी असं नाही म्हणणार आहोत, यानंतर गणेशाचंच प्रतीक म्हणून ती आपण ठेवली आहे. कारण अभिषेकाचे उपचार आपण ह्या मृण्मय मूर्तीवर करू शकत नाही, मूर्ती खराब व्हायची शक्यता असते. त्यामुळे ते उपचार ह्या मूर्तीवर फुलांनी करायचे आहेत, पण प्रत्यक्ष अभिषेक वगैरे आपल्याला ह्या गणपतीवर करायचा आहे. त्यामुळे उजवा हात ह्या सुपारीवरती आता ठेवायचा आहे आणि ह्या सुपारीवरतीही आता गणेशाचं आवाहन झालं आहे असं तुम्ही मनात म्हणायचं आहे. मनात त्रिवार ओंकार म्हणा. गणपती बाप्पा आलेत, त्यांचा छोटासा धावरा नाचरा उंदीर मामाही अर्थातच त्यांना घेऊन आलेला आहे, त्यामुळे त्याचंही स्वागत घरातल्या बाळगोपाळांचा तो अतिशय आवडता असा आहे. आता देवत्व इथे आलेला आहे आणि हा गणपती कसा आहे तर हात जोडून आता त्याची प्रार्थना आपण करणार आहोत. तुम्ही हात जोडा, मी मंत्र म्हणते. ओम गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनां उपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पते आनशृण्वन् ऊतिभिः सीदसादनम्. सर्व गणांचा हा जो स्वामी आहे त्याचा आम्ही स्तवन करतो. विद्वानांचाही विद्वान असा हा गणराया इथे आता विराजमान झालेला आहे. आता आपण प्रत्यक्ष 16 उपचारांनी आज बाप्पाचं पूजन करणार आहोत. हे ताम्हण तुम्ही बाजूला ठेवा. आपल्याकडे जर दुसरं ताम्हण उपलब्ध नसेल तर हे ताम्हण स्वच्छ करून आपण त्यातही ही पुढची पूजा करू शकतो. त्यामध्ये थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहेत आणि आता हा गणपती आपण तिथे घेणार आहोत. आता उपचार आपल्याला दोन्ही गणपतींवर करायचे आहेत, पण ही आपली आजची मुख्य उत्सव मूर्ती आहे, त्यामुळे मी सांगीन ते प्रत्येक उपचार आधी तुम्ही ह्या मूर्तीवरती करणार आहात, ह्या गणरायावरती, आणि त्याचे करून झाले की मग लगेच आपण त्या गणपतीवर करणार आहोत. तर आता एवढा लाडका बाप्पा आपल्या हट्टाला मान देऊन इथे आलेला आहे आणि अतिशय आपला आवडता गोडजीरवाणा असा हा पाहुणा, त्याचा उंदीर मामा, या सगळ्यांचं स्वागत आपण केलं आहे. आता कोणी महत्त्वाचा पाहुणा आला की आपण त्यांना याबसा म्हणतो, त्यांच्या आवडीचे सगळे पदार्थ देतो, आपल्याला जे जे शक्य असेल ते सगळं आपण त्यांच्यासाठी करतो. त्यामुळे तो आला आहे, आता त्याला बसण्यासाठी आपल्याला उत्तम असं आसन आपल्याकडे जे आहे ते आपण देणार आहोत आणि त्याचं प्रतीक म्हणून आपल्याला अक्षता वाहायच्या आहेत. त्यामुळे थोड्या अक्षता घ्यायच्या, त्या इथे या मूर्तीच्या आसनासाठी आसनावरती अर्पण करायच्या आणि खालच्या गणपतीलाही अर्पण करायच्या. श्री सिद्धिविनायकाय नमः. आसनार्थे अक्षतान् समर्पयामः. आता तेवढा लांबून प्रवास करून आलेला आहे अशी आपली कल्पना असते, तर त्यामुळे आता त्याचे पाय धुण्यासाठी आपण घरात आलो की आधी हातपाय धुतो आणि मग घरात आपण वावराला सुरुवात करतो, तसं त्याचे पाय आपल्याला धुवायचे आहेत. तर एक मोठंसं फूल घ्या. ह्याच फुलांनी आपण बाकीचे सगळे उपचार ह्या मूर्तीवर करायचे आहेत. त्यामुळे आता परीत पाणी घ्यायचं, बाप्पाच्या पायांवरती शिंपडायचं आहे. श्री सिद्धिविनायकाय नमः. पादयोः पाद्यं समर्पयामः. फूल ठेवून द्या तसंच बाजूला. हेच फूल वापरणार आहोत आपण परत. आणि आता ह्या गणपतीवरती 2 पळ्या पाणी अर्पण करायचं आहे पाय धुण्यासाठी. आता यापुढचे उपचार आपल्याला असेच करायचे आहेत. मी मंत्र एकदाच म्हणणार आहे हा, तुम्ही आधी ह्या मूर्तीवरती आणि मग त्या गणपतीवरती असे पूजेचे उपचार करायचे. आता हात धुण्यासाठी म्हणून पाणी अर्पण करायचं आहे फुलांनी आणि मग तिथे परीनी. श्री सिद्धिविनायकाय नमः. हस्तयोः अर्घ्यं समर्पयामः. आता देवतेला पिण्यासाठी आपण पाणी देणार आहोत, त्यामुळे मूर्तीच्या मुखापाशी श्री सिद्धिविनायकाय नमः. आचमनीयं समर्पयामः. खालच्या गणेशाला आता आपल्याला स्नान घालायचं आहे. स्नानासाठी अर्थातच थोडं जास्त पाणी लागतं, त्यामुळे मस्तकावरती थोडंसं जास्त पाणी तुम्ही फुलांनी शिंपडा आणि खालच्या गणपतीला एक 4-5 पळ्या पाणी अर्पण करा. श्री सिद्धिविनायकाय नमः. स्नानीयं समर्पयामः. आम्ही सर्वजण सिद्धिविनायकाला स्नानासाठी हे पाणी अर्पण करीत आहोत. आता पंचामृत आपण घेणार आहोत. दूध, दही, तूप, मध, साखर यांचं हे जे मिश्रण आहे हे आपल्या आरोग्याला अतिशय उपकारक असं आहे असं शास्त्र सांगतं. आयुर्वेदानेही त्याला मान्यता दिलेली आहे. आपल्याकडचं जे उत्तम आहे ते आपल्यासाठी जसं उत्तम आहे त्याआधी ते परमेश्वराला निवेदन करण्याची आपली पद्धत आहे. त्यामुळे पंचामृत फुलांनी थोडंसं अर्पण करायचं आहे आणि खाली मात्र गणपतीला 2-4 पळ्या हे आपण अर्पण करणार आहोत. श्री सिद्धिविनायकाय नमः. पंचामृत स्नानं समर्पयामः.
आणि जे शिल्लक राहिलेलं पंचामृत आहे ते नंतर आपण नैवेद्यात दाखवणार आहोत. ह्यातलं पंचामृत आपण घेत नाही, कारण ह्या अक्षतांमध्ये आता कुंकू आहे, तांदूळात काही हे असू शकतं, तर ते आरोग्याला अपायकारक होतं, कारण त्याच्यात दूध तूप वगैरे असतं, त्यामुळे नासायची शक्यता असते. त्यामुळे उरलेल्या पंचामृताचा जो नैवेद्य दाखवू तो सगळ्यांना आपण तीर्थ म्हणून देणार आहोत, त्यामुळे ते थोडंसं बाजूलाच राहू दे. आता उष्णोदक तुम्हाला आणून दिलेलं आहे, गरम पाणी. पंचामृताचा औषधपणा जावा म्हणून दोन्ही गणरायांना आपण उष्णोदकाने स्नान घालणार आहोत. श्री सिद्धिविनायकाय नमः. उष्णोदक स्नानं समर्पयामः. गरम पाण्याचं हे स्नान देवाला आपण घालतो आहोत. छान भरपूर घाला, वर्षा ऋतू आहे त्यामुळे त्यालाही छान वाटेल गरम पाण्याने. आता आपण अभिषेक करणार आहोत अथर्व शीर्षाचा. थर्व म्हणजे चंचल किंवा अस्थिर आणि अथर्व म्हणजे स्थिर, ज्यामुळे आपल्या बुद्धीला स्थिरता येते. म्हणजे शीर्ष म्हणजे मस्तक, त्यामुळे आपल्या मस्तकाला, आपल्या बुद्धीला ज्यामुळे स्थिरता येते असं हे स्तोत्र आपल्या लाडक्या गणरायाचं अथर्व शीर्ष. आणि परंपरेनुसार आपण षोडशोपचारामध्ये त्या देवतेचं स्तोत्र म्हणून त्याला अभिषेक, अभिअधिक सिंच म्हणजे सतत पडत राहणं, ह्याला अभिषेक म्हणतात. त्यामुळे वरच्या मूर्तीवरती काही काळ तुम्ही फुलांनी ते प्रोक्षण करा, फक्त मूर्ती फार खराब होणार नाही याची काळजी घेऊया. आणि बाकीचा अथर्व शीर्ष मी म्हणत राहीन, त्यावेळेला तुम्ही खालच्या गणरायावरती नुसता परीने अभिषेक केला तरी चालेल. इथे आपण अथर्व शीर्ष म्हणणार आहोत, पण फलश्रुती आपण म्हणणार नाही आहोत. फलश्रुतीमध्ये काय असतं की हे स्तोत्र तुम्ही जर म्हणालात किंवा अशा प्रकारची आराधना केलीत तर तुम्हाला हे फळ मिळेल. पण आपण अशा संकल्पनेवर आपला विश्वास आहे की प्रयत्नवादावर माझी श्रद्धा असावी. माझे प्रयत्न जर कमी पडले तर प्रत्यक्ष देवसुद्धा माझ्या मदतीला येऊ शकणार नाही. त्यामुळे देवतेचं अधिष्ठान जर असेल, त्याच्यावर श्रद्धा असेल आणि बरोबरीने माझे प्रयत्न असतील तर मला कुठल्याही फलश्रुतीची गरज नाही, अशी आपली भूमिका आहे. त्यामुळे केवळ अथर्व शीर्ष फलश्रुती विना आपण इथे म्हणणार आहोत. पण ते म्हणताना मनात मात्र असू दे की फलश्रुतीचं उच्चारण नाही झालं तरी माझ्या प्रयत्नांवर विश्वास आहे. मी अथर्व शीर्ष म्हणायला सुरुवात करते. ओम नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. त्वमेव केवलं कर्तासि. त्वमेव केवलं धर्तासि. त्वमेव केवलं हर्तासि. त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि. त्वं साक्षादात्मासि नित्यं. ऋतं वच्मि सत्यं वच्मि. अवत्वं माम् अववक्तारं अवश्रोतारं अवदातारं अवधातारं अवानूचानमवशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अव उत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्ध्वात्तात् अव अधरात्तात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्. त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः. त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः. त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि. त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि. त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. सर्वं जगदिदं त्वत्तो जायते. सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति. सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति. सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति. त्वं भूमिरापो नलो नीलो नभः. त्वं चत्वारि वः पदानि. त्वं गुणत्रयातीतः. त्वं देहत्रयातीतः. त्वं कालत्रयातीतः. त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं. त्वं शक्तित्रयात्मकः. त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं. त्वं ब्रह्मा. त्वं विष्णुः. त्वं रुद्रः. त्वं इन्द्रः. त्वं अग्निः. त्वं वायुः. त्वं सूर्यः. त्वं चन्द्रमाः. त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरो. गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुलसितं तारेण रुद्धम्. एतत्तव मनुस्वरूपं. गकारः पूर्वरूपम्. अकारो मध्यमरूपम्. अनुस्वारश्चान्त्यरूपं. बिन्दुरुत्तररूपं. नादसन्धानं संहिता सन्धिः. सैषा गणेशविद्या गणकऋषिः. निच्छ्रुद्गायत्री छन्दः गणपतिर्देवता. ॐ गं गणपतये नमः. एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्. एकदन्तं चतुर्हस्तं पाशमं कुशधारिणं रदं च वरदं हस्तैर्बिभ्रति
घ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृतेः पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते अस्तु लम्बोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः। यानंतर हा जो ताम्हनातला गणपती आहे तो आता तुम्ही व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे आणि इथे ठेवून द्यायचा आहे। आता दोन्ही गणपतींना आपल्याला वस्त्र अर्पण करायचं आहे। कापसाचं वस्त्र आपल्याकडे आहे, छोटा आहे ते ह्या गणपतीला आणि मोठा आहे ते मृण्मय मूर्तीला। श्री सिद्धिविनायकाय नमः वस्त्रं समर्पयामः। अधर्याचं प्रतीक म्हणून आपण आता हे वस्त्र अर्पण करणार आहोत आणि ह्याच्यानंतर आपण ज्ञानाचं प्रतीक आणि उत्तरीयाचं प्रतीक म्हणून आपण यज्ञोपवीत अर्पण करणार आहोत। जानवी जोड आपल्याकडे आहे, दोन्ही गणपतींना अर्पण करायचं आहे। मोठ्या मूर्तीच्या मात्र आपण जसं घालतो डाव्या खांद्यावरून तसं घालायचा शक्यतो प्रयत्न करा। श्री सिद्धिविनायकाय नमः यज्ञोपवीतं समर्पयामः। आता थंडाव्यासाठी म्हणून चंदन लावायचं आहे, थोडंसं ओलं करून घ्या पाणी घालून। श्री सिद्धिविनायकाय नमः विलेपनार्थे चंदनं समर्पयामः। यानंतर आपल्याकडे जी फुलं उपलब्ध पण करणार आहोत, आपल्याकडे 21 दुर्वांची एक जोडी दिसते, एक 5 दुर्वांची आहे ही छोट्या गणपतीला, छोट्या म्हणजे सुपारी रूपी गणेशाला। श्री सिद्धिविनायकाय नमः पूजार्थे पुष्पाणि पत्राणि दूर्वांकुराणि च समर्पयामः। आपल्याला सहज जी 21 पत्रींपैकी सहज मिळतील ती पत्री आपण आता इथे उपलब्ध आहे ती वाहतोय। या सर्व 21 पत्रींचे औषधी गुणधर्म आहेत। पूर्वी परसबागेतच हे असायचं, हल्ली आपल्याला आवर्जून ते विकत आणायला लागतं, तर त्यामुळे पर्यावरणाची हानी न होईल याची आपण काळजी घेऊया पर्यावरणप्रेमी या नात्याने आणि जे सहज उपलब्ध आहे ती पत्री आपण गणेशाला अर्पण करूया। आणि ही अर्पण करताना असाही संकल्प करूया की या गणेशोत्सवाच्या निमित्ताने मी विनाकारण वृक्षतोड करणार नाही आणि ही जी काही पत्री आहे याचे औषधी गुणधर्म माहिती करून घेण्याचा आमचा नक्कीच प्रयत्न राहील, असा कुटुंबाचा म्हणूनही तुम्ही सगळेजण संकल्प अवश्य करावा असं मला सुचवायला आवडेल। यानंतर अत्तर आहे आपल्याकडे, आणखीन तुमच्याकडे गुलाल बुक्का असं जर काही असलं तर ते सुद्धा आपण सुगंधी द्रव्य म्हणून अर्पण करूया। फुलाला अत्तर लावा किंवा मूर्तीच्या हातावर थेट लावलं तरी सुद्धा चालेल। श्री सिद्धिविनायकाय नमः सुवासार्थे धूपम आघ्रापयामः। अच्छा, आता ज्या दिव्याची आपण पूजा केली होती त्याच्या तेजांशाने, प्रत्यक्ष तेजालाच त्याच्या अंशाने खरं तर ओवाळायचं आहे, त्यामुळे आपण परमेश्वराला ओवाळूया। श्री सिद्धिविनायकाय नमः प्रकाशार्थे दीपं दर्शयामः। सर्वांचा आवडता भाग जसा तो देवाचा आहे तसाच नैवेद्याची वेळ आता झालेली आहे। आपल्याकडे उपलब्ध जे जे आहे त्याचा नैवेद्य आपण दाखवणार आहोत। इथेही 2 फळं तर आहेतच, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आहे तोही पुढे घ्या। शेष पंचामृत जे आहे ते आणि मोद म्हणजे आनंद देणारे असे मोदक 21, शिवाचे गण 21 आहेत आणि त्या गणांचा तो अधिपती म्हणून 21 या संख्येचं महत्त्व आहे गणपतीच्या संदर्भात। आपण हा जो नैवेद्य आता इथे दाखवणार आहोत त्याच्या खाली आपण पाण्याने चौकोन केलेला आहे। पूर्वी शेणाने सारवलेल्या जमिनी असायच्या, त्यामुळे अन्नावरती किडामुंगी यायची शक्यता असायची, म्हणून खाली पाणी आपण आधी पसरवतो, त्याच्यावर हे सगळे अन्नपदार्थ ठेवलेले आहेत आपण आता। आणि आता या दोन्ही फळांवरती एक एक परी पाणी सोडायचं आणि नंतर मी मंत्र म्हणत असताना 3 वेळा ह्या सर्व पदार्थांभोवती पाणी फिरवायचं आहे। श्री सिद्धिविनायकाय नमः नैवेद्यं समर्पयामः। ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा।
प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान हे 5 वायू आपल्या शरीरामध्ये कार्यरत असतात. आपण जे खातो त्याचं पचन करणं आणि जे नको असेल ते बाहेर टाकणं, यामुळे आपल्या शरीराचं पोषण हे 5 वायू करतात. आपण मोरयाला जे हे अर्पण केलेलं आहे, हे त्याच्या पंचप्राणांना आपण हे सर्व पदार्थ निवेदित केलेले आहेत, म्हणजेच त्याचा नैवेद्य दाखवलेला आहे. आता आपण सर्वांनी मनात असा संकल्प करूया की गणरायाच्या पूजनाच्या निमित्ताने केवळ माझ्या कुटुंबाचंच कल्याण व्हावं असं नाही, तर मी ज्या समाजाचा भाग आहे तो समाज, मी ज्या राष्ट्राचा, देशाचा नागरिक आहे याचा मला अभिमान आहे, तो माझा देश, ते माझं राष्ट्र, आणि वसुधैव कुटुंबकम म्हणजे जणू काही सर्व पृथ्वी हेच माझं कुटुंब आहे आणि या सर्वांचं कल्याण व्हावं अशी प्रार्थना आपण मनोमन या पूजेच्या शेवटी करतो आहोत. आता आपण आरती आणि मंत्रपुष्पांजलीनी या पूजेची सांगता करणार आहोत. कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उषे दूराची कंठी घरके माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव रत्न खचित पराग गौरी कुमरा चंदनाची उठी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा दृढ नुपुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर फणिवर बंधना सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना दास रामाचा वाटपा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव घालिंदो टांगण वंदीन चरण डोळ्यांनी पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगीन आनंदे पूजिन भावे ओवाळीन म्हणे नमा. त्वमेव माता पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव. कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं. हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे. अक्षता ठेवून मग हे खाली ठेवायचं, सगळ्यांना आरती द्यायची आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. आपण आरती म्हटलेली आहे आणि घालील लोटांगण हा नामदेवांचा अभंग म्हटलेला आहे. त्याच्या पुढे आपण जे सगळे श्लोक म्हणतो हे अच्युताष्टक, विष्णू स्तोत्र आणि गुरुवष्टक, गुरुस्तोत्र यामधले आहेत. असा सर्वांचा एकत्र समावेश असलेली ही आरती झालेली आहे. यानंतर मंत्रपुष्पांजलीने या पूजेची आपण सांगता करणार आहोत. सर्वांच्या हातामध्ये अक्षता आणि फुलं आहेत. मंत्रपुष्प म्हणजे या पूजेमध्ये जर काही कमी जास्त झालं असेल तर त्याचं प्रतीक म्हणून आपण हे आता परमेश्वराला अर्पण करणार आहोत. ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवाः तानि धर्माणि प्रथमान्यासन् तेहनाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः. ओम राजाधिराजाय प्रसह्य साहिने नमो वयं वैश्रवणाय कुर्महे. समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो ददातु. कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः. ओम स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं
माहाराज्यमाधिपत्यमयं समन्तपर्यायः स्यात् सार्वभौमः सार्वायुष आन्तादाः परार्थात् पृथिव्यै समुद्रपर्यन्तायाः एकरारिति तदप्येष श्लोकोऽभिगीतो मरुतः परिवेष्टारो मरुत्तस्या वसन्गृहे आवीक्षितस्य कामः प्रेहे विश्वे देवाः सभासद इति एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. सर्वांनी अक्षता आणि फुलं वाहून घ्यायची आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.